राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक पार पडली। सुनेत्रा पवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी झाल्यात, पण या निवडणुकीच्या निमित्तानं जय पवार हे राजकारणात सक्रिय झाले। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका, डेली ताज्या राजकीय अपडेट बघण्यासाठी। जय पवारांनी ठिकठिकाणी सभाही घेतल्यात। अशातच आता जय पवार यांनी आपल्या जनता दरबारामध्ये केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटलाय। 2029 ला सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छाच बोलून दाखवली आहे, तर आता रोहित पवारांनी मात्र 2029 ला मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, जर तुम्हाला व्हायचं असेल तर विरोध करावा लागेल असं म्हणत जय पवार यांचे रोहित पवारांनी कान टोचले। बारामतीत जय पवार यांनी जनता दरबार घेतला होता। या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असताना जय पवार यांनी राज्यसभेवर जाणार नाही असं स्पष्ट केलं। युगेंद्र पवार यांनी काय बोलले, त्यांच्या वक्तव्याबद्दल मी काय बोलणं योग्य वाटत नाही। काही दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली। सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की अजितदादांना त्यांना एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं। आता वहिनी पण तशा कष्ट घेत आहेत। 2029 ला सुनेत्रा पवार या उभ्या राहतील। आमच्या सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनींनी मुख्यमंत्री बनवून तिथं घेतली पाहिजे असं जय पवार म्हणाले आहेत। राज्यसभेवर जाणार नाही, जय पवार नेमकं काय म्हणाले? राज्यसभेच्या जागेसाठी बऱ्याच नावाची चर्चा आहे, पण माझ्या नावाची चर्चा का होतीये? पण माझी काही इच्छा नाहीये। मी तर सर्वांसाठी काम करण्यासाठी असणार आहे। आता मुंबईमध्ये काय घडामोडी सुरू आहेत हे मला माहित नाही। सुनेत्रा पवार आणि पार्थदादा दिल्लीत आहेत। आज ते मुंबईला येतील, परवा मी मुंबईला जाणार आहे। मला माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला सांगेन असं म्हणत राज्यसभेच्या जागेवर जाणार नाही असं जय पवारांनी स्पष्ट केलंय। 2029 ला भाजपचाच मुख्यमंत्री होईल रोहित पवारांचा जय पवारांना टोला। हे तुम्ही समजून घ्या। आमची आणि अजितदादांची इच्छा होती की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करावा। आमची इच्छा ही अजितदादांसाठी होती। अजितदादा सुद्धा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र घेऊन रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न लढवू। 2029च्या निवडणुकीत आपण मुख्यमंत्री होऊ शकतो असं अजितदादांचं मत होतं, पण या महाराष्ट्रामध्ये भाजप सोडून दुसरा कोणत्याही पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही। महाराष्ट्रात भाजपा सोडून दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही। कुणाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजपचा विरोधच करावा लागेल असा टोला रोहित पवार यांनी जय पवारांना लगावला। तसेच अजितदादा हे सतत विरोधातच बोलत होते, विचाराच्या बाजूने बोलत होत आहे। आपल्यामध्ये जर कुणी मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहत असेल तर ते भाजप बरोबर पूर्ण होणार नाही। पुन्हा भाजपचा मुख्यमंत्री झाला तर तो सांगकाम्याच होणार नाही, असं काही खूप विचारांचं व्यक्तिमत्व बसणार नाही, असं मित्र पक्षाचा मुख्यमंत्री काही होणार नाही असं म्हणत रोहित पवार यांनी जय पवारांचे कान टोचले।